नमस्कार, मी शोभा देसाई मॉम अँड किड्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण एक नवीन टॉपिकवरती बोलणार आहोत, तो म्हणजे बाळांना वारंवार होणारा सर्दी, खोकला आणि ताप याच्यामध्ये बोलणार आहोत। जसं की न्यूबॉर्न जे बेबीज आहेत त्यांना जास्त मेडिसिन देणं पण चांगलं नाही आहे। त्याच्यामुळे जर न्यूबॉर्न बेबी जर घरामध्ये असेल आणि जर बाळाला सारखं ताप खोकला येत असेल, सर्दी होत असेल, तर काही होम रेमेडीज आहेत ज्या मी स्वतः फॉलो केल्या होत्या। माझे बाळ आय थिंक 2-2.5 वर्ष होईपर्यंत, आणि मी अजूनही करते मध्ये स्टार्टिंगला असेल तर, आणि त्याचा खूप फायदा पण होतो माझ्या बाळांना। होपसो तुम्हालाही फायदा होईल, जेणेकरून तुमच्या बाळाला जास्त सर्दी खोकला किंवा ताप येणार नाही आणि वरचेवर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरजही पडणार नाही आहे। त्या काही घरगुती आपल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही यूज करू शकता घरामध्ये आणि बाळाला देऊ शकता, जेणेकरून त्यांचा सर्दी खोकला किंवा इन्फेक्शन काय झालं असेल किंवा ताप वरचेवर येत असेल तर ते तुम्ही क्युअर करू शकता घरच्या घरी, जेणेकरून बाळाला काही साईड इफेक्ट होणार नाही आहे आणि बाळ मीन्स लवकर बरंही होईल आणि त्याला काही त्रासही होणार नाही आहे। चला तर मग आपण डिस्कस करूया। ताप आणि ताप सर्दी खोकला हे बाळाला वरचेवर होतं, कारण न्यूबॉर्न झालेलं असतं, बाहेरचं क्लायमेट डस्ट वगैरे जे असते ते इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे सर्दी होणं, खोकला येणं, ताप येणं हे साहजिकच आहे। पण हे होऊ नये म्हणून आपण जर काळजी घेतली तर खूपच इम्पॉर्टंट ठरेल किंवा फायदेशीर ठरेल। जसं की आपल्या घरामध्ये अजवाईन असतं, ओवा असतो, तुम्हाला माहिती असेल ओवा, घरामध्ये प्रत्येकाच्या घरी ओवा असतोच। तो जर मम्मीचं दूध पित असेल बाळ तर जी मम्मी आहे किंवा जी आई आहे तिने ओवा आणि सुकं खोबरं एकत्र खाल्लं तर खूपच फायदेशीर ठरेल, जेणेकरून तुमचं जेव्हा दूध प्रोड्यूस होतं आणि जे बाळ दूध पितं जेणेकरून त्याला ते इफेक्टिव्ह जास्त होईल आणि त्याला सर्दी खोकला होणार नाही आहे। त्याच्यामुळे मम्मीने स्वतः खोबरं आणि अजवाईन खाल्लं, ओवा खाल्ला, भाजून खाल्ला तर खूप फायदेशीर ठरेल। सेकंड थिंग, आपल्या घरामध्ये लसूण असतो, गार्लिक असतो। ओवा आणि जो गार्लिक आहे, लसूण आहे, तो एकत्र मस्त चांगला भाजून घ्यायचा आहे आणि एका कपड्यामध्ये तो बांधायचा आहे आणि ते बाळाला थोडंसं शेक द्यायचं आहे, पायाला, हाताला, डोक्याला, छातीला, पोटाला आणि बॅकला, जेणेकरून बाळाला जर कफ झाला असेल, सर्दी झाला असेल तर तो निघून जाईल। आणि जेव्हा बाळ झोपतं तेव्हा त्याच्या बाजूला लसूण आणि जे आपण ओव्याची जी पोटली बनवली आहे ती बाजूच्या नाकाजवळ येईल असं ठेवायचं आहे, जेणेकरून जो वास आहे, स्मेल आहे, त्याच्या तोंडामध्ये जाईल। जसं की जेव्हा आपण अजवाईनचा जो आहे, अजवाईन हा जेव्हा सर्दीवरती खूप इफेक्टिव्ह आहे आणि खोकल्यावरती, त्याच्यामुळे गार्लिक आणि अजवाईन एकत्र घेतलं म्हणजे लसूण आणि ओवा तर ते खूप इफेक्टिव्ह होतं आणि बाळाला सर्दी खोकला जो ताप आहे तो कमी होण्यास मदत होते। दुसरं जे आहे अजवाईन जो आहे, अजवाईनची स्टीम म्हणजे थोडंसं गरम करायचं आहे अजवाईन आपला ओवा, आणि त्याची जी वाफ आहे ती बाळाला द्यायची आहे, तेही खूप फायदेशीर ठरतं। हीट जास्त होते आणि बाळाचा ताप कमी होतो आणि हळूहळू उतरू पण लागतो आणि बाळाला काही साईड इफेक्ट होत नाही आहे। आणि जर मम्मीने डेली जर ओवा आणि खोबरं खाल्लं तर ह्या गोष्टी जास्त फायदेशीर ठरू शकतात आणि बाळाला जास्त काही त्रास होणार नाही आहे तापाचा, खोकलाचा आणि सर्दीचा। त्याच्यामुळे तुम्ही मम्मीने स्वतः खावं, बाळाला त्याची वाफ द्यावी आणि पोटली बनवून हमेशा साईडला ठेवावी, जेणेकरून बाळाला इफेक्ट होईल। आणि वरचेवर 2-3 दिवसांनी ती पोटली चेंज करायची आहे, म्हणजे गरम करायची आहे आणि ठेवायची आहे, पण 4 दिवसांनी त्यातला ओवा आणि गार्लिक चेंज करायचं आहे, अजवाईन आणि लसूण, आणि परत दुसरी पोटली बनवायची आहे, जेणेकरून बाळाला जास्त प्रॉब्लेम होणार नाही आहे। 2-3 दिवसांमध्ये इफेक्ट होतो, 1 दिवसामध्ये तर इफेक्ट दिसून येतोच, पण जर जास्त सर्दी झाली असेल, खोकला झाला असेल तर हा रामबाण उपाय आहे। आणि सगळ्यात लास्ट म्हणजे नटमग, जायफळ जे आहे, आपल्या घरामध्ये जायफळ तर असतंच लहान मुलं असल्यामुळे, आणि मग हे जायफळाचं आहे ते थोडंसं पाण्यामध्ये थोडंसं उघळायचं आहे आणि त्याचा लेप बनवायचा आहे। तो लेप बनवून त्या बाळाच्या डोक्यावरती जर ठेवला तर उष्णता खेचून घेते आणि बाळाला थोडंसं झोप पण लागते जायफळाने आणि बाळ शांत झोपी जातं। त्याच्यामुळे बाळाला काही त्रास होत नाही आहे, उलट त्याचा कफ जो झाला आहे तो कमी होतो, ताप पण कमी होतो आणि सर्दी कमी होतं। मी तुम्हाला सांगितलं, एक गार्लिक म्हणजे लसूण आणि अजवाईनचं पोटली बनवायची आहे, ओव्याची पोटली बनवायची आहे, ओव्याची स्टीम द्यायची आहे आणि जायफळ, या 3 गोष्टी तर खूप रामबाण आहेत। पण मम्मीने स्वतः जर जायफळ काय बोलतात अजवाईन म्हणजे अजवाईन खाल्लं आणि खोबरं तर खूप फायदेशीर ठरेल आणि बाळाला खूप इफेक्टिव्ह होईल।
होप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की करून पाहाल याची खात्री आहे मला. कारण न्यूबॉर्न बेबीला जास्त हा सर्दी ताप खोकल्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे बाळ चिडचिड करतो, झोपत नाही, त्याच्यामुळे मम्माची पण झोप कंप्लीट होत नाही आणि मम्माला बाकीची कामंही असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तुमचा बाबू एका दिवसामध्ये रिकवर व्हावा, लवकर बरा व्हावा, तर या 3 गोष्टी नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील आणि तुमच्या बाळाचा ताप खोकला जी सर्दी आहे वारंवार होती ती थोडीशी कमी होईल आणि बाळ मस्त निरोगी आणि हेल्दी राहील. खूप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि जास्तीत जास्त पॅरेंटपर्यंत पोचवा, ज्याने ही न्यूबॉर्न बेबी आहे त्याला जास्त काही त्रास होणार नाही आहे आणि लवकर बरं होईल आणि जास्त बाहेरची मेडिसिन न खाता तो लवकर क्युअर होईल. थँक्यू सो मच. एन्जॉय मदरहुड. बाय. टेक केअर.